अनेक गोष्टी अशा आहेत. मी हं, सांगतोय आपणाला, की ज्या-ज्यावेळी माझ्या आयुष्यामध्ये संघर्ष निर्माण झाला, त्यावेळी मला जनतेनं साथ दिली. म्हणजे मला कधीच एकटं पडू दिलं नाही. हं, मग राजकीय राजकीय लढाई असेल किंवा इतर कोणती काही लोकांनी आता आरोप करतात माझ्यावर, हं, भ्रष्टाचाराचे आरोप करतात. पण इथल्या जनतेला माहीत आहे ना, इथल्या जनतेला माहीत आहे आदिनाथ देशमुख हा आपला माणूस आहे. हं. आणि मला एक सांगा, एखादा माणूस 20 वर्ष या गावचं प्रतिनिधित्व करतोय, तर त्यानं विश्वास निर्माण केलाय ना, बरोबर. विश्वास निर्माण केलाय, की पैसे खाणारा माणूस, भ्रष्टाचारी माणूस किंवा बाकी इतर काही उद्योग करणारा माणूस हा राजकारणामध्ये टिकत नसतो. हं, 1 काळ टिकतो, 2 काळ टिकतो, तिसऱ्या वेळेस लोक त्याला हाकलून देतात. पण आदिनाथ देशमुख हा 4 वेळा निवडणुका लढला, जिंकला आणि चढत्या क्रमाने जिंकला. हं, जवळपास आज कधी इतिहासामध्ये कधी एवढं मताधिक्य नव्हतं. हं, आमच्या करकमच्या गावाच्या इतिहासामध्ये जेवढं मताधिक्य नव्हतं, तेवढं मताधिक्य मला ग्रामपंचायतीमध्ये मिळालं. हं. दुसरा इतिहास आमचा की घरातले 3 सदस्य. मला एक सांगा, की कोणत्या घरामध्ये 3 सदस्य आहेत? कुठेही 3 सदस्य आपल्याला पाहायला मिळत नाहीत. अशा सर्व गोष्टी ह्या फक्त जनतेच्या प्रेमावरच आपण करू शकतो आणि तेवढं प्रेम आपण या ठिकाणी मिळवलंय. म्हणूनच आदिनाथ देशमुख हे नाव आज आपल्या सर्वांच्या पुढे आहे.